सो लेट्स स्टार्ट। अभी भी 2 दिन पहले वीडियो बनाई थी, 2 दिन से मिस कर रहा हूँ। अब नहीं होगा भाई, अब डेली वीडियो बनाऊँगा। ये है यार, ये ओके ओके हो गया। हाँ, 2 दिन मिस हुआ था, अब नहीं होगा, अब बनाता हूँ। तो कुछ खबरों के साथ अपन फिर से आ गए। अब मेन फोकस है सबका सीधे सीधे इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया टूर, वो भी ओडीआई का। T20 की कोई भी बात नहीं कर रहा है अभी के लिए। एक सेकंड हो गया, ओके। हाँ, T20 की कोई भी बात नहीं कर रहा, कोई भी माने कोई भी। माँ का साकिन। कोई भी बात नहीं कर रहा, सब बात करे T20 की और सॉरी ओडीआई की। और ओडीआई में मैंने ऐसा सुना है कि एक भी टिकट, मतलब सारे टिकट परचेस हो गए। बहुत खूब, बहुत अच्छी बात है। और एक एक मिस हैपनिंग हो गई है, मतलब क्या हुई है बताता हूँ मैं, ऐसे कुछ नहीं। मिस हैपनिंग ऐसे हुई है कि एक मैच चल रहा था साउथ अफ्रीका का, बेचारे हार गए। मुझे बहुत दुख हुआ, साउथ अफ्रीका हार गई। वो जीतनी चाहिए थी वो टीम, मतलब कैसे पता है कि मार्करम ने चला, सबसे बड़ा आदमी, एलएसजी प्लेयर। अच्छा ही लड़े यार, पर चलना चाहिए। मतलब मुझे लगा था, मैं था कि ये जीत जाएंगी साउथ अफ्रीका। फर्स्ट टेस्ट नहीं जीती, देखते आगे क्या होता है। एक टेस्ट बाकी, ड्रॉ हो सकती है या हार भी जीत सकती है, क्या पता। उनके लिए वो कुछ मायने नहीं रखता, वो तो टाइम पास के लिए आए हैं। सीरियसली बात करें तो टाइम पास के लिए आए हैं। और हाँ चलो फिर अब थोड़ी कुछ न्यूज़ सुन लेते हैं जो जो आई है, और कुछ नहीं है। रमीज़ राजा पता है सबको, पाकिस्तान का कमेंट्री मतलब करता है वो, बहुत अच्छा नाम है कमेंट्री में उसका। वो पीसीबी चेयरमैन भी बन चुका है 1-2 टाइम में। उनका चलता रहता है, वो कुछ नहीं, आज बन के कल हट गए, ऐसा कुछ चलता है उनका। मोइन अली, वो जो क्रिकेट ग्लासेस नहीं रहते सनग्लासेस, उसको बोल रहा है रमीज जरा तो बोल रहा है मोइन अली को कि इसके जो ग्लासेस हैं वो वेल्डिंग के ग्लासेस जैसे लग रहे हैं। वो तो दिमाग अब अपना अपना कैसा चलता है। तुम अच्छा बोला, पर उसने 1 नंबर बोला। मतलब ये ऐसे लोग हैं कि अपना ही खुद दिखा लेते हैं। अच्छी बात है भाई, अच्छी बात है। रमीज राजा, ये नाम मैं मतलब मैं भूल जाता हूँ ये नाम, पर ये बहुत फनी नाम है, इसको हमेशा याद रखना है। और हाँ, वो उसकी भी वो थोड़ी सी कमेंट्री में वो भी आया था, वो कुछ उसने कुछ कमेंट किया था बाबर आजम के खिलाफ, किंग करलिंगा के खिलाफ, कि अब ये ड्रामा करेगा, ये आउट है। अब देखना ये ड्रामा करेगा। ऐसा बोला भाई उसने कमेंट्री में, मतलब ऐसे नहीं पर आवाज़ आया बैक से। बहुत खूब। देखो मैं बोल रहा हूँ, ये देखो, मैं बाबर आजम का बहुत बड़ा हेटर हूँ, सच में। मतलब उसमें ऐसी बात है कि वो पहली बात तो वो पाकिस्तान से है, दूसरी कोई बात तो नहीं चाहिए। और वो मतलब खिलाड़ी आमतौर अगर क्रिकेटिंग माइंड से देखे एक सेकंड के लिए, तो वो खिलाड़ी भी कुछ काम का नहीं है। T20 में छोड़ दो, वो फॉर्मेट उसका नहीं है, सच में नहीं है। ओडीआई में यार मुझे बड़ा दुख होता है ये इसमें क्या में रैंकिंग नहीं रहती है ओडीआई में, नंबर 1 प्लेयर कौन है, नंबर 2। अब तो गिल ही चल रहा है, इसका कोई भी नहीं। पर वो जो बाबर आजम आता है नंबर 1 नंबर 2 पे, और अपने इधर के जब प्लेयर, मतलब वो श्रेयस अय्यर, विराट, रोहित, अपने तो है उधर, वो तो कोई विषय नहीं। मैं बोलता हूँ कि नंबर 1 नेपाल का आ जाए, अफगानिस्तान का आ जाए, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है। अच्छी बात है, मैं खुश हूँगा उनके लिए। अभी नेपाल इसके लिए T20 वर्ल्ड कप 2026 के लिए क्वालिफाई हो गई, बहुत खुशी हुई मुझे, अच्छी बात है यार। अब मैं बोलता हूँ एक बात, कुछ अपडेट आई है थोड़ी थोड़ी। मैं देखो साइम आयुब को कंटिन्यू कराएंगे, मतलब मुझे कुछ ऐसे रिपोर्ट्स मिले हैं। ओह शिट, ये हाँ, साइम आयुब को कंटिन्यू करेंगे, हारिस राउफ डेंजर में, नसीम शाह को वापस लाएंगे, मोहम्मद रिजवान को वापस लाएंगे, और बाबर आजम का कुछ थोड़ा कह नहीं सकते, पर वो आएगा। अगर रिजवान आ गया तो वो आएगा। और उसको कह रहे कि वो जो उनका कैप्टन था आगा जी, हाँ आगा जी,
उसकी कैप्टनसी खतरे में है। अब तुम सोचो सिनेरियो क्या होगा अगर रिजवान कैप्टन बना दोबारा। भाई वो एक नंबर कैप्टन है भाई वो। रिक्की पॉन्टिंग और MS धोनी का जो मिक्सचर है दोनों का, मतलब रिक्की पॉन्टिंग भी और MS धोनी, वो मिला के मोहम्मद रिजवान बना है, ऐसा कुछ कह रहे थे कमेंट्री में। वो मतलब वो कौन सी मैच थी यार, मैं भूल गया, पर वो हाँ मैंने सुना था ये बात की यार क्या मतलब मराठी बोलू आपण, दोन भाषा येतात आपल्याला, हिंदी आणि मराठी. हिंदीला वेळ बोलला तर मराठी बोलू आपण. रिक्की पॉन्टिंग भाई आणि MS धोनी यार, त्याचा मिक्सचर आहे मोहम्मद रिजवान. कसा आहे ज्या वेळेस माणूस 77 बॉलमध्ये 46 रन काढते, 46-48 रन, आणि कॅप्टन आहे तो त्या टीमचा, आणि तोच त्याचा खेळू राहिला म्हणजे एवढं. आणि ते मॅच कोणती सांगायची गरज नाही आहे, मी तरी सांगून देतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंडिया वर्सेस पाकिस्तानच्या ह्याच्यात इंडियाची पहिली बॉलिंग आली, इंडिया टॉस हारली होती, कॅप्टन आले मोहम्मद रिजवान. भाऊ ना 77 बॉल खेळले, 48 रन काढले होते. 46 रन, हां 46 रन. तर असा विषय चालला तो. ते मॅच तुला माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का, त्याचे 10-20 रन त्यांना त्यांच्या लायकीपेक्षा जास्त बनवते, 20-30 रन. खरंच थांब मी 1 सेकंद स्कोर काढायला तरी चेक करतो. चॅम्पियन्स ट्रॉफी 1 सेकंद ना, त्यांना त्यांच्या लायकीच्या पेक्षा मजा नाही खरंच 20-25 रन जास्त बनवते. आणि ते काऊन बनवते माहिती आहे काय, तो नसीम शाह तो आणि हारिस रऊफ त्यांना थोडे जोडले होते, त्यांना 20 रन जोडले होते. बाकी यांचा यांचं काहीच नव्हतं ना रे यार काम. हां 76 बॉलमध्ये किती, नाही सॉरी 77 बॉलमध्ये 46 रन. ओ भाई साहब 59चा ॲव्हरेज, सॉरी 59चा स्ट्राईक रेट होता त्याचा. 3 चौके मारले, 0 छक्के मारले. हे गोष्ट चालू आहे मोहम्मद रिजवानची. एवढा क्लासिक प्लेअर आहे तो. म्हणजे हे यार मला असं वाटते जर बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान जर टीममध्ये असं T20च्या आणि ते जर खेळत होते, ते आपले प्लेअर आहे, म्हणजे त्यांची जिंच्यासोबत मॅच आहे तर ते दुसऱ्याचे कडून खेळतात, ते असे प्लेअर आहे ते. अरे समजा इमानदारीने विचार केला 2 मिनटं, तारीफ नाही करू राहिलो मी अरे समजदार को इशारा काफी, मी काय म्हणून राहिलो तुम्ही. जर बाबर आझम जर 50 मारत असन तर त्याला मारू द्यायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. कारण की त्याच्या मागं कारण असं आहे की कारण की त्याच्या मागं लॉजिक असं आहे की बाबर आझम 50 हार्डली 35 ते 40 बॉलमध्ये मारते. 40-42 बॉलमध्ये तो असा खेळते. 40-42 चाललंय सांगितलं मी तरी, 45, 46, 43 बॉलमध्ये तो सेंचुरी मारते, असा आपले खिलाडी आहे तो. जर एवढे बॉल खाऊन जर एवढे रन बनत असेल तर काय हरकत आहे कोणाला, कोणी खुशाल मारू. मी म्हणतो सेंचुरी मारे यार. तू विचार करा जर बाबर आझमनं 80-90 बॉलमध्ये सेंचुरी मारली T20च्या, गेम खतम आहे मग गेम समजा. मग हे पाय तशा वेळेस मग समोर त्यातून नॉन स्ट्रायकर राहणार, तो कधी स्ट्रायकवर येणार, त्याच्यावर प्रेशर पडून तो शॉट मारून तिथे तो आउट होणार. काऊन की भाऊ बॉल जास्त खेळू राहिले वरून. तर हे प्लेअर असे असतात की यांनी खेळू द्यायला पाहिजे, दुसऱ्या टीमसाठी फायद्यात असतं. मग त्याला दुःख झालं की पाकिस्तानमध्ये बाबर आझमला ड्रॉप केलं, यांना खेळू द्यायला पाहिजे होतो. ओमान समोरही ते हारले असते, UAE समोरही ते हारले असते, गॅरंटी होती. बांगलादेशची आणि पाकिस्तानच्या मॅचमध्ये काय झालं तर विसरलो, नाही ते झालीच नाही वाटतं मॅच. इमामुल हक चॅम्पियन्स ट्रॉफीचा तर एवढं काढलं स्कोर काढा, 2 मिनटं वाचून घेऊ. तर हा जो आहे याला पर्सनली बोलवलं तर एक मॅच खेळायला दुबईला, कोणतरी इंजुअर्ड झालं तर, फकर तमान इंजुअर्ड झालं तर, हां त्याला पर्सनली बोलवलं. 26 बॉलमध्ये 10 रन काढले म्हणून, 38चा स्ट्राईक रेट. अक्षर पटेलने रनआउट केलं त्याला. ते आठवते मला रनआउट, आता आठवते. बाबर आझम हो. आणि काही लोक माहिती काय म्हणतात की आम्ही हारलो, पण बाबर आझमचे जे हे कव्हर ड्राईव्ह होतं, चौके मारले त्यानं, काय चौके मारले त्यानं, हारला ते नाही चौके. उरे यार
किती किती खतरनाक लोकांची मेंटॅलिटी आहे म्हणजे तो विचार करा तुम्ही. हा साऊथ शकील शकील आहे, काय मी साऊथ शकील आहे, हा ठीकठाक खेळला, पण हा जाऊ दे, नाही हार खेळला काय करता. आपण माहिती आहे का ते मॅच 42 ओव्हरमध्ये जिंकलो होतो. जर त्यांना त्याच्यानंतरही 80 रन बनवले असते ते तर नेक्स्ट इम्पॉसिबल गोष्ट आहे ही, की जसं मुंगीनं पहाड उचललं अशी गोष्ट आहे ते होते मिस हॅपनिंग अशी कधी कधी. ते 1.5-2 वर्षातून एक वेळा किंवा वर्षातून एक वेळा होत असते असं काहीतरी. ते एक मॅच झाली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिले ट्राय नेशन सिरीज होती ती. कोणा वर्सेस कोण होती ती नाही माहीत. न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, पाकिस्तान. हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिलीची गोष्ट आहे. तर ते त्यांचे होम ग्राउंडमध्ये सिरीज झाली त्यांचे पाकिस्तानमध्ये. तर तिथं असं झालं की 350 रन, नाही 350 नाही, का माहीत, पण लय मोठा रन चेज होता तो. याने सेंचुरी मारली रिझवाननं, आणि त्याच्यासोबत तो कोण होता, तो तय्यब होता का आगा होता का साऊथ शकील होता, तिने एक सेंचुरी मारली होती. हे तर लोक फुले ना समावून राहिले डायरेक्ट, हे तर समावून नाही राहिले त्यांच्या बॉडीमध्ये, हे एवढे वरत गेले ते, म्हणजे पोचले होते ते वरत. मी वरतच पोर आलो तो पोचले, हे लोक पोचले होते वरतं, ते कशी तरी पळून खाली आणायला लागलं त्यांना, एवढ्या वरती गेले ते. आणि पहिल्या मॅचमध्ये हारले ते न्यूझीलंडसोबत, 1 साइडेड हारले, 1 साइडेड. म्हणजे असे बॉलर आहे काय, बॅट्समन काय, सारखे एकामेकाला चढून देणारे आहे ते. म्हणजे आपस में इज्जत खेळ रहे, ते जो मीम आहे तो प्रॉपर यांच्यासाठी बनलेला आहे बा. आपस में इज्जत खेळ रहे, हे असे लोक आहे, हे काही करू शकतात आणि कोणापासूनही हारू शकतात, काही करू शकतात, म्हणजे कुठूनही हारू शकतात असं म्हणण्याचं तात्पर्य. कुठूनही हरतात ते, जस्ट म्हणजे कुठूनही, काय म्हणा आता. आणि यांना या यांना असं वाटते की आता जे एशिया कपचं फायनल झालं त्याच्यात जर 20 रन शिल्लक असते तर हे जिंकले असते. जर इंडियाला 180चं टार्गेट जर पाकिस्तानला दिलं असतं, हे तर हे इम्पॉसिबल गोष्ट आहे. 180चं टार्गेट एक दिवस नाही शकत. जर इंडियाला 180चं टार्गेट जर यांना दिलं असतं तर इंडिया तशी खेळलीच नसती. पहिली गोष्ट, इंडियाची खेळायची स्टाईल मग वेगळी असती. तो तिलक वर्मा त्यानं तुम्हाला फक्त त्याची झलक दाखवली, त्यांना तुमच्यापेक्षा चांगल्या बॉलरला कुत्र्यासारखं मारायला. कुत्र्यासारखं मारायला त्यानं, कुत्र्यासारखं. साऊथ आफ्रिकामध्ये बॅक टू बॅक 2 सेंचुरी मारले त्यानं, बॅक टू बॅक. आणि ते मॅच संजू आणि तिलक ते 4थी होती की 5वी होती T20 सिरीज, आणि T20 सिरीजमधली 4थी की 5वी मॅच होती. म्हणजे एकच विकेट पडली होती त्याच्यात, ती अभिषेक शर्माची. त्यानं क्विक स्टार्ट दिली ती मस्त बढियापैकी. मग त्याच्यानंतर संजू आणि त्याच्यानंतर तिलक. ओ भाई साब. पण हा म्हणू शकता आता जे झालं ते झालं, आता आपण त्याच्यात काही म्हणू नाही शकत. पण एक गोष्ट अशी आहे मला म्हणायची आपल्या इंडियन टीमबद्दल, संजू आणि अभिषेक शर्माची ओपनिंग पार्टनरशिप तोडायला नव्हती पाहिजे होती. जर गिल्ले खेळायचं असतं ना यार, मी सरळ सांगू खरं, तो नंबर 3 चांगला खेळते. त्याच्यामागे कारण असं आहे की तो म्हणजे त्याची अशी स्ट्राईकही आहे, तो लंबे मारू शकते आणि तो खालचा गेमही खेळू शकते, तो म्हणजे पारी नेऊ शकते समोर. तिलकला तसंही खालीच आणलं होतं, सूर्य 4वरच येणार होता तर आणून घेते गिल्ले 3वर, नाही पण ओपनिंग. जाऊ द्या, जे झालं ते झालं, चांगलं झालं, इट्स ओके, जे होत आहे अच्छे गिले होत आहे. यांचं स्कोअर कार्ड मला बॉलिंगचं ऐकायला म्हणजे. आणि शाहीनशाह आफ्रिदी समोर कधी गिल्ले उभं करायचो जनरली. त्याचा विषय असा आहे की नाही कॅमेरा कुठं आहे, हां इथे. तर विषय असा आहे की गिल आणि शाहीनशाह आफ्रिदीचे रेकॉर्डला डेंजर आहे. म्हणजे तो आऊट होते या गिल असा काही विषय नाही आहे, पण गिल शाहीनशाह आफ्रिदीला चमकूनच जाते, प्रॉपर चमकवते जाते. आता गिल समजा ह्याच्यात कायच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंडियाचं पाकिस्तानच्या याच्यात खेळला रे भाई, मला वाटतं खेळला नाही पण खेळला. 46 रन काढले त्यानं 52 बॉलमध्ये, 88च्या स्ट्राईक रेटनं, 7 चौके मारले. आणि त्याच्यात सगळ्यात जास्त चौके कोणाला, त्याच्यातही सगळ्यात जास्त चमकवलं त्यानं येलं शाहीनशाह आफ्रिदीला चमकवलं. 9ची इकॉनॉमी होती, 9ची इकॉनॉमी. यार मला एवढं खराब वाटतं. आता एक गोष्ट सांगतो, मी 2024 पासून व्हिडिओ कॉम नाही म्हणून राहिलो. ते जे मॅच होती 119 रन, वन म्हणजे काय रे बा,
119 रन, सॉरी ते आठवून करायला वेळ लागते. 119 रन बनवले ते इंडियानं पाकिस्तानसमोर T20मध्ये वर्ल्ड कपमध्ये 2024च्या जे आपण जिंकलो होतो. मला खरंच वाटते असं की मी ते मॅचपर्यंत म्हणजे मी ते मॅचचा व्हिडिओ बनवायला पाहिजे. त्याच्या मग कारण असं होतं इनले एवढं चमकवलं असतं यार. काय कमेंटा होत्या त्यांच्या, काय म्हणजे लोक तर असे फुले ना समाजावर राहिले ते की बा असं 119वर इंडियाला पाडलं. ओ वा, यांना काहीच नाही काढलं तरी पिच थोडीशी गडबड होती, अजून काही प्रॉब्लेम नव्हता. आणि एक दिवस एक कोलॅप्स तर कोणत्याही मोठ्या टीमचा होतच असते. ते पिच थोडी ट्रिकी होती. एक सेकंड मी पाणी पितो यार, एक सेकंड फक्त. तो आ गया. हाँ यार ये थोड़ा ब्लिंक होता है यार, ये लैपटॉप का प्रॉब्लम है, थोड़ा एडजस्ट करना, इतना कुछ नहीं. तो मैं बात कर रहा था उस मैच की जो मैच हुआ था 2024 में. काश काश मैं अगर वो उस टाइप वीडियो बनाता था. उनको बहुत मतलब ऐसा अब्यूज़ करता था मैं. छोड़ दो वो, अब जो हो गया वो हो गया. जान दो, जो होता है अच्छे के लिए होता है. ऐसा मतलब अच्छे के लिए मतलब वो नहीं रहे यार. सो कैमरन ग्रीन तो यार ये तो रोल्ड आउट हो गए थे ना. कैमरन ग्रीन रोल्ड आउट हो गया था, जॉश इंग्लिश हो गया था, जैम्पा नहीं खेल रहा. बोल रहे थे लोग, मैंने न्यूज़ देखी थी, मतलब समझा कुछ आई थी मेरी इसमें यार. चलो इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया, फुल फोकस. बनाओ अब ताकत से वीडियो बनाओ, बातें करो, ये करो वो करो यार. प्लेइंग 11 यार, मतलब मेरी इतनी इच्छा है कि अक्षर पटेल और कुलदीप और अर्शदीप ये तीनों खेलने चाहिए. एक बार देखते क्या, अगर अपने हिसाब से ये देखो यार, मुझे ये पसंद नहीं है ऐसा प्लेइंग 11 बनाना, क्योंकि इसकी वजह से बात है अपन कुछ भी कर ले, होना वही है जो गौतम गंभीर को करना है. और हाँ, वो ट्वीट गीट का भी चल रहा था. विराट कोहली ने ट्वीट किया, ब्रांड प्रमोशन था वो. एक तीर से दो निशान बोल सकते हो. अभी का समय खराब है ना, मतलब देखो ना इतना कुछ हो चुका है ना, तो फिर ऐसा लगता है कि टारगेट ही कर रहे हैं, फिर क्या पता क्या हो सकता है. मेरे दिमाग में ये बात आ रही है कि ये सीरीज इनकी लास्ट ना हो जाए. हो सकता है, वो नहीं पता अपने को कि क्या आगे होने वाला है. मतलब इनका मेन दुश्मन यार कौन है, दुश्मन भी क्या बोल सकते हो, मतलब अगर है या फिर जी है गौतम गंभीर. मतलब ये दो प्लेयर ये खुद में मैच विनर है. पिछले 4 जो भी अपन टूर्नामेंट जीते आईसीसी की, उनकी फाइनल देख लो, सेमीफाइनल देख लो, कौन खड़ा था. 2024 का सेमीफाइनल में रोहित शर्मा खड़ा था. रोहित शर्मा सूर्या की पार्टनरशिप बनी, इसकी वजह से अपन वो मैच जीते. कुलदीप और अक्षर ने कमाल कर दिया था उस मैच में, सेमीफाइनल में इंडिया वर्सेस इंग्लैंड 24 के 24 के. मराठी बोलू यार, थोडं बरं नाही वाटलं. असं बोलताना थोडं त्रास, इट्स ओके, जाऊ दे. आणि 2024च्या फायनलमध्ये तिथं माहितीच आहे की काय झालं तर विराट कोहली खेळला होता खतरनाक. भाई ते मॅच जर तो नसता खेळला आपण बसलो असतो असंच. पण नाही भाई यार, लय बड्या जागेवर ॲक्टिवेट झाला तो. यालाच तर विराट कोहली म्हणतात ना, जिथं कोणी नाही खेळत, जिथं कोहली नाही टिकत, तिथं विराट कोहली टिकते. रोहित शर्माचा पण सेम आहे. दो भाई दोनों तर भाई. असे प्लेयर आणखीन बनले पाहिजे. पण मी जास्त इंटरेस्टेड आहे बॉलर्समध्ये. इंडियामध्ये बॅटर्सची कमी नाही आहे, तगडे बॅटर्स आहे, बॅट्समन आहे. आता विचार करा ना, आता इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच किती हाय प्रेशर होत असते. मॅच काही कामाची नाही आहे, ते घंटा कामाची मॅच आहे. ते ना इंडियाला काही फरक पडते हारा जिथं त्याच्यातून. पण विषय असा आहे की जे बाजूचं प्रेशर आहे, समजा पूर्ण मीडियाचं किंवा पब्लिकचं ग्राउंड प्रेशर, ते हँडल करता नाही येत ना.
प्रॉब्लेम तो आहे, बाकी काहीच विषय नाही आहे. ते लुख्खी मॅच आहे इमानदारीनं. इंडिया वर्सेस ओमानची जशी मॅच होते, इंडिया वर्सेस USA जशी मॅच होते, ती मॅच तशी आहे, काहीच विषय नाही त्याच्यात. फक्त तो ग्राउंड प्रेशर आहे तो जास्त राहते. आणि तो तिलक वर्माने हिला चांगल्यानं ॲब्झॉर्ब करून घेतला. म्हणजे एवढ्या चांगल्याने ॲब्झॉर्ब केला तो, त्याची लिमिट नाही. त्यानं तेच काम केलं जे विराट कोहली करत असते, गेम डीपवर जाऊ दिला, न्यू दिला, समोर गेला, समोर गेला, समोर गेला, एंड 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 एंडवर गेला. एंडवर त्याला माहीत होतं की हे लुख्खे यांच्याच्यानं काही ना काही चूक होणार आणि तिथं आपण यांची कच्ची धरू. पकडला हारिस रौफ, मागाई पकडला होता, आताही पकडला. पाहू मजा का होते तो. पण चांगलं वाटलं की बा तिलक वर्मा चांगला खेळला यार. मला नाही काय एक इच्छा आहे, म्हणजे 3 प्लेयरसाठी इच्छा आहे ॲक्च्युली, की हे 3 प्लेयर टीममध्ये आले पाहिजे कसे तरी. मला नाही माहीत कसे आले पाहिजे, पण जस्ट एक विचार की बा आले पाहिजे कधीतरी इन केस, म्हणजे जे पाहासारखी इच्छा. ॲज अ फॅन नाही म्हणून राहिलो मी, पण ॲज अ एक क्रिकेट लवर म्हणू शकतो तुम्ही, क्रिकेट लवर. नमनधीर, आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग, हे 3 प्लेयर यार. तुम्ही विचार करा, आशुतोष शर्मा हा प्लेयर तो LSG समोर का चालला होता तो, बाप रे बाप. हे 2025ची IPL झाली ती मॅच आठवते तुम्हाला, दिल्ली वर्सेस लखनौची. खतरनाक खेळला तो, खतरनाक. आणि तो आशुतोष शर्मा एवढा डेंजर आहे, तो कधीच पाहत नाही की समोर काय आहे कोण आहे आणि समोर किती रन बाकी आहे, किती ओव्हर आहे. तो प्रॉपर फुल ट्राय करते, ताकदनं खेळते, कुत्र्यासारखा मारते. आशुतोष शर्मा झाला, नमन काय नाव आहे शशांक सिंग. शशांक सिंग सांगा नाही लागत, आता नाही सांगा लागत कोणाला काय आहे तो. पण शशांक सिंग जेव्हापासून समजा तो चुकून पंजाबमधून घेतला होता, ते मी त्याचं खेळणं त्यावेळेस हे पाहिलं तर भाई साप का मारते तो कुत्र्यासारखा, ओ शेट. आणि नमनधीरच्या बॅटीतून एवढे रन नाही आले, पण जेवढे आले तेवढे क्रुशियल वेळेस आले. आणि ल इम्पॉर्टंट म्हणजे स्ट्राईक रेटही हाय होता, 174चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. कारण तो भाई मागच्या वेळेत त्याचा चांगला गेला. आता याच्या नंतरचे सीझन पाहिजे तुम्ही नमनधीरचे, शशांक सिंगचे, आशुतोष शर्माचे. अरे हे बा आशुतोष शर्माचं नाव आहे माहीत आहे, पण जसं शशांक सिंगचं नाव झालं आता, कारण की ते मॅच फायनलमध्ये त्यानं काढली होती ना. जर त्याला 1 बॉल भेटलास तर गेली ती मॅच. 1 बॉल, फक्त 1 बॉल, एका बॉलच्यानं हरली ती मॅच. पण सगळ्यांना माहीत होतं, म्हणजे समजा मी ते मॅच पाहत होतो की हे मॅच गेली हातून. हेझलवूडचे जोपर्यंत 2 बॉल डॉट नाही गेले तोपर्यंत कोणालाच भरोसा नव्हता की काय होणार आहे. आणि ते जसे 2 बॉल डॉट गेले तसं तिथं ते मॅच लागली, तिथं ते मॅच हारली. पण बाकी काहीच विषय नव्हता. जर 1 बॉल असता, 1 बॉल खतम होते ते मॅच. पण भाई प्लेयरला डेंजर आहे भाई. आशुतोष शर्मा, नमनधीर, शशांक सिंग, तुम्ही विचार करा का होऊन जाईन तबाही, किती खतरनाक तबाही होऊन जाईन. म्हणजे हे एवढे फिनिशर एवढे तगडे आहे, एवढे ग्रेट फिनिशर, म्हणजे एवढे ग्रेट आहे ते की जर यांना सोडलं नाही हे भोक्या नंगासमोर, हे समजले भोक्या नंगी म्हणजे काय म्हणण्याचा अर्थ आहे तो, भाई हे तर खाऊन टाकतील यांले, मजाक नाही करत, खरंच खाऊन टाकतील. एवढी तगडी फिनिशिंग देतात ते. ओ यांना ऑस्ट्रेलिया समोर टाकून द्या, ऑस्ट्रेलियावाल्यांना खाऊन टाका नाही, गॅरंटी आहे मग. 3 प्लेयर. पण आय होप की नमनधीर ना यावेळेस चांगले रन मारावं, तगडे मारावं. म्हणजे जसं त्याचं नाव नाही, त्याचं नाव झालं की बा खालून एक प्लेयर येते आणि ताकदनं मारते. नमनधीर कायरन पोलार्डसारखं काम करू राहिला मुंबईसाठी, म्हणजे त्या लेवलचा नाही करू राहिला, पण एक त्या म्हणजे रोड मॅपवर चालला होता तिथे. बा जसं कायरन पोलार्ड जसं करत होता मुंबईसाठी, तशा त्या हिशोबानं तो चालला तिथे. पाहू मजा काय होते आता. ते तर IPLची गोष्ट म्हणा, पण आता IPLमध्ये असं म्हणताय की CSKला की प्लेयरला सोडून राहिले, दीपक हुड्डा, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, कॉन्वे, अजून कोण होतं, सॅम करन, अजून कोण होतं, हां एवढे आठवते नाव, बाकी विसरलो. पण हां बरेच सोडणार आहे. पण एक गोष्ट आहे त्यांच्यापाशी की बा कॉन्वेला सोडायचं की रचिन रवींद्रला सोडायचं. कॉन्वे विकेट किपरही आहे, रचिन रवींद्र बॉलरही आहे, म्हणजे तो बॉलिंगही करू शकते.
कोणाला सोडणार. तर मला काय वाटतं माहिती आहे का, इमानदारीनं हे कॉन्वे सोडून देतील. कॉन्वे CSKसाठी चांगला खेळलेला आहे पहिलेपासून, तो काही विषय नाही आहे. पण सचिन रवींद्र भाई हा लय डेंजर प्लेअर आहे, खरंच खतरनाक प्लेअर आहे तो सचिन रवींद्र. तो यांच्यासाठी चांगला खेळला नाही किंवा खेळून नाही राहिला ते वेगळी गोष्ट, प्लेअरला चांगला आहे. पण पाहू CSK करा पण कमबॅक करण माहोल. कारण की CSKचा हिस्ट्री आहे भाई, की जेव्हा जेव्हा हे एवढे गंदे हारले, कुत्र्यासारखे खराब हारले, त्याच्यानंतर त्यांना ट्रॉफीज उचलली. यावेळेस कॉम्पिटिशन तगडी आहे. यावेळेस मी मुंबईचं नाव नाही घेत, पण पंजाब आहे, RCB आहे, दिल्लीचा काय माहीत काय शॉट आहे, KKR त्यांचं तर ऑप्शनच बरं नाही गेलं. राजस्थान रॉयल काय माहीत काय विषय करते. तर गुजरात टायटन म्हणजे ते घेतील, ते बटलरने नाही सोडत. पण एक गोष्ट आहे, मला वाटते लखनौ सुपर जायंट मिलरला सोडणार आहे असं मला वाटू राहिलं. पण खरं माहिती आहे का त्यांची चुकी आहे जर त्यांना मिलरला सोडलं. तो डेव्हिड मिलर हा सांगायची गरज नाही आहे काय खिलाडी आहे तो. जर डेव्हिड मिलर तिकडून सुटला आणि तो चुकून गेला गुजरातपाशी, नंबर 4चा बॅट्समन, म्हणजे नंबर 3 तर एक नंबर फिक्स आहे त्यांची. बडी आहे, ताकद न बडी आहे. ते घेतील बॅट्समन, घेतील ते खतरनाक खतरनाक. आणि मुंबईत एक हवेत काय, सॉरी मुंबईचं माहीत नाही काय विषय, कोण कोण रिलीज करणार आहे, काय होणार आहे. आता म्हणून राहिले की बा दीपक चहरला रिलीज करणार, विल जॅक्स मला वाटतं विल जॅक्सले करणार. मला हे नाही वाटत दीपक चहरला करणार. तो टॉपलीले करणार आहे, तो इंग्लंडचा बॉलर आहे, तो लंबा 7-8 फुटाचा, ते तर करतील, तो तर गॅरंटेड फिटला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय.